नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही 22 जुलै 2026 पासून याच्या याद्या यायला एक प्रकारे सुरुवात झालेली आहे। आता ही जी कर्जमाफीची योजना आहे याच्यामध्ये बऱ्याच शेतकरी संघटनांचा याच्यावर आक्षेप देखील होता आणि त्या प्रकारच्या सुधारणा देखील या ठिकाणी झालेल्या होत्या, परंतु बऱ्याचशा शेतकरी संघटनांचं या ठिकाणी अजूनही मनोमिलन झालेलं आपल्याला दिसत नाही। कारण आता 27 ऑगस्ट रोजी शेतकरी संघटनेचे जे काही नेते आहेत रविकांतजी तुपकर यांनी मंत्रालयावर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी नेमक्या मागण्या काय केलेल्या आहेत तेच आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी त्यांचा हाच मुद्दा एक प्रकारे प्रचलित, म्हणजे पहिल्यापासून कर्जमाफीची योजना जी काही जाहीर केली तेव्हापासून त्यांचा हाच मुद्दा होता की जे तुम्ही नियमित कर्जदार आहेत त्यांना जे 50,000 रुपये देता, तर अशा प्रकारे जे नियमित कर्ज भरत असतात त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे अशा प्रकारची शंका येऊ नये की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आम्ही चुकी केली का। तर त्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर जे काही तुम्ही 50,000 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे तर त्या अनुदानामध्ये वाढ करून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना 2 लाखापर्यंत अनुदान जे काही प्रोत्साहनपर आहे ते तुम्ही दिलं पाहिजे। त्यानंतर दुसरी त्यांची महत्त्वाची ही मागणी आहे की या ठिकाणी जे काही सिबिल शेतकऱ्यांचं खराब होते तर ते सुद्धा तुम्ही रिझर्व्ह बँकेला त्याच्या माध्यमातून कागदोपत्री काहीतरी करून शेतकऱ्यांचे सिबिलचं जो काही प्रॉब्लेम आहे तर तो सुद्धा त्यांनी सोडवायचा आहे। त्यानंतर बरेचसे शेतकरी असे असतात की टेक्निकल त्यांना काही अडचणी येऊ नये म्हणून ते त्या ठिकाणी आपलं ITR भरत असतात, तर अशा शेतकऱ्यांना देखील याच्यामधून वगळलं जावं अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे। त्यानंतर जे काही छोट्या मोठ्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या मागण्या आहेत, तर 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर ते शेतकरी देखील या कर्जमाफीमधून अजून सुद्धा त्या शेतकऱ्यांनाही कर्ज भेटले नाहीत। तर या अनुषंगाने या ज्या मागण्या आहेत, जर शासनाने येत्या 8 दिवसामध्ये या मागण्या मान्य केल्या नाही तर त्यांनी मंत्रालयावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी मंत्र्यांचे बंगले असतील, मंत्र्यांच्या गाड्या असतील त्या जप्त करा आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ते पैसे वापरा, अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारे हे जे आंदोलनाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर तो नेमका कसा आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात त्याच्या पडसाद हे नेमके कसे उमटतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। परंतु आता आपण कर्जमाफीचं पाहिलं तर दुसरी जी यादी येणार होती 15 ऑगस्टलाच यादी येणार होती असं शासन वारंवार सांगत होतं, परंतु पहिल्या यादीमध्येच या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे कोणत्या ना कोणत्या कारणाने पेंडिंग राहिलेले आहेत हे आपल्याला दिसत आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे ही कर्जमाफीमध्ये आलेली होती अशामध्ये बरेच शेतकरी मयत आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांचा बायोमेट्रिकचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव येत आहे पण त्या ठिकाणी त्यांना KYCला अडचण येत आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांचा DBTचा देखील प्रॉब्लेम आहे। तर अशा असंख्य तक्रारींचा पाडा हा कर्जमाफीला अडवा येत आहे। त्याच्यामुळे नेमकी दुसरी जी यादी आहे ती नेमकी कधी येणार अशी देखील शेतकऱ्यांना एक प्रकारे मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे कर्जमाफी ही जरी चांगली योजना असली तरी त्या ठिकाणी त्याचा लाभ हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटतो का हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि त्याच कर्जमाफी संदर्भातल्या ज्या काही शेतकरी संघटनेच्या मागण्या आहेत तर त्याच मागण्यांचा आता आपण ज्या मागण्या सांगितल्या त्या मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबई येथे या ठिकाणी मंत्रालय जे काही मंत्री असतील त्यांच्या गाड्या आणि बंगले जप्त करण्याचा या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी एक प्रकारे आवाहन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपल्या मागण्या कशा मान्य होतील हे देखील त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना येण्याचं आवाहन केलेलं आहे। त्याच्यामुळे शासन या अगोदर काही निर्णय घेतं का आणि नियमित शेतकऱ्यांना 2 लाखाची किंवा त्याच्याहून 50,000च्या वरती काय जातं का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। आता याविषयी आपण पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात दुसरी यादी येणार असं शासन वारंवार सांगत आहे आणि त्यासाठी शेतकरी देखील आपले सरकार सेवा सुविधा केंद्र असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावरून ज्या ठिकाणी त्यांना माहिती उपलब्ध होते त्या ठिकाणी ते वारंवार आमचं कर्जमाफीमध्ये नाव आलं का हे विचारत असतात, परंतु अजून शासनाने दुसरी यादी जी आहे त्याचा जे काही वितरण आहे ते आता दुसऱ्या यादीचं अपलोडिंग आहे ते अजून शासनाने केलेलं नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जी काही पहिली यादी आलेली होती त्याच्यानंतर कोणतीही यादी या ठिकाणी सरकारने अजून तरी सध्या तरी दिलेली नाही आणि ज्या वेळेस अशा प्रकारची शासनाची कोणती यादी येईल त्या ठिकाणी आपण ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।